आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुंबईतील लोकभवन येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला। त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। तसेच लोकभवन परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले। या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, उत्पादन शुल्क मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि आदिवासी बांधव उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन करत आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले। शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कृती संवर्धन आणि आदिवासींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले। ब्रिटिश सत्तेविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित करून लढा उभारणारे भगवान बिरसा मुंडा यांचा अबुआ राज एते जाना, महाराणी राज टुंडू जाना हा संदेश आजही प्रेरणादायी मानला जातो। राज्य सरकारकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी आर्थिक मदत तसेच दुर्गम भागांमध्ये विकास कामांना गती देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। अभिवादन करतो आणि आजच्या बलिदान दिवशी उपस्थित आपले महामहिम राज्यपाल आदरणीय जिष्णुदेव वर्माजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आदिवासी मंत्री अशोक उईकेजी, नरहरी झिरवाळ मंत्री अन्न औषध प्रशासन आणि राज्यमंत्री आदिवासी विकास इंद्रनील नाईकजी, सगळे सभागृहातले उपस्थित लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि आदिवासी बांधव भगिनींनो, वयाच्या फक्त 25व्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांनी देशासाठी हसत हसत आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि अशा या क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना मी कोटी कोटी वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो। आदिवासी बांधवांचा स्वाभिमान म्हणजे क्रांतीवीर बिरसा मुंडा, जल, जंगल आणि जमिनीच्या अस्मितेचा सूर्य म्हणजे बिरसा मुंडा, आदिवासी बांधवांच्या स्वातंत्र्याचा अंगार म्हणजे भगवान बिरसा मुंडा, अन्याय, शोषण आणि अत्याचाराच्या विरुद्धची मशाल म्हणजे बिरसा मुंडा, दीनदुबळ्यांचा आत्मविश्वास म्हणजे बिरसा मुंडा, प्राणपणाने लढण्याचं धैर्य म्हणजे भगवान बिरसा मुंडा, मोडेन पण वाकणार नाही असा बाणेदारपणा म्हणजे बिरसा मुंडा, असं खऱ्या अर्थाने त्यांचं रूप होतं, शौर्य होतं। 19व्या शतकातील ते खरे जननायक म्हणजे बिरसा मुंडा होते। अबुआ राज एटे जाना, महाराणी राज टुंडू जाना असं एल्गार त्यांनी दिला। त्याचा अर्थ या देशात आमचं राज्य राहिलं पाहिजे, ब्रिटिश राणीने तिच्या देशात निघून जावं। बिरसा मुंडा यांच्या घोषणेनंतर आदिवासी बांधव देखील पेटून उठले आणि ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं। दुर्दैवाने बिरसा मुंडा यांना अटक झाली, आपण चित्रफित देखील पाहिली आणि ब्रिटिशांनी त्यांचा अतोनात छळ केला आणि दुर्दैवाने 9 जून 1900 रोजी तुरुंगातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला। केवळ 25 वर्षाचं आयुष्य जगूनही बिरसा मुंडा अमर राहिले हे विशेष आहे, अमर झाले हे देखील विशेष आहे। आजच्या बलिदान दिवशी ज्ञात अज्ञात आदिवासी बांधवांच्या योगदानाचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आज भगवान बिरसा मुंडा यांच्याबरोबर 15 आदिवासी क्रांतिकारांना देखील मी विनम्र अभिवादन करतो। आदरणीय राज्यपाल महोदयांना देखील धन्यवाद देतो। पूर्वोत्तर भारतातील आदिवासी समाजाच्या विकासात राज्यपाल महोदयांचं मोठं योगदान आहे। त्रिपुरामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आणि नंतर तेलंगणा आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आदिवासी बांधवांच्या समस्या, त्यांचे हक्क आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत। आज या बिरसा मुंडा बलिदान दिवस कार्यक्रमात पहिला आपण वृक्षारोपण करून त्यांनी केवळ पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला नाही, तर जल, जंगल,
जमीन हा आदिवासींचा श्वास आहे याची आठवण करून देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास, शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक जतनाच्या दिशेने महाराष्ट्राला निश्चितच नवी गती मिळेल याचा विश्वास आम्हाला आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा हे खऱ्या अर्थाने 25व्या वर्षी लढले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील वयाच्या 18व्या वर्षी स्वराज्याची ललकारी दिली. असे शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी देखील या देशाची प्राणपणाने सेवा केली. यांना पुन्हा एकदा मी कोटी कोटी प्रणाम करतो. जुलमी ब्रिटिश सरकारला कोणताही कर भरू नका असा आदेश देणारे बिरसा मुंडाच होते. आदिवासींना लुबाडणारे जमीनदार आणि सावकारांना त्यांनी वठणीवर आणण्याचं काम केलं. धर्मांतर घडवणाऱ्या धर्म प्रसारकांना देखील त्यांनी सळोकीपळो करून सोडलं. आदिवासींच्या नावे असलेली जमीन बिगर आदिवासींना विकण्यास मनाई करणारा कायदा ब्रिटिशांना बिरसा मुंडा यांच्यामुळेच करावा लागला. त्यांनी एवढंच करून थांबले नाही. अंधश्रद्धा निर्मूलन असेल, व्यसनाधीनता, सामाजिक वाईट प्रथांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. स्वच्छता, नैतिकता आणि एकतेचा मार्गही त्यांनी दाखवला. आदिवासी समाज त्यांना ईश्वरी अवतार म्हणून भगवान म्हणू लागले. मला भगवान म्हणू नका, मी देव नाही असे बिरसा मुंडा नेहमी सांगत. तेव्हा आदिवासी बांधवांनी त्यांना धरती आबा हे दुसरं नाव दिलं. धरती आबा म्हणजे आपली सर्वात प्रिय व्यक्ती. अशा या धरती आबांच्या बलिदान दिनी आपण त्यांचं स्मरण करतोय आणि म्हणून क्रांतीवीर सूर्य बिरसा मुंडा यांचा जन्मदिन जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतला. आणि आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्याचं स्मरण राहावं ही भावना त्यामागे होती. मागासलेल्या आणि पिछाडलेल्या आदिवासींची तस्वीर बदलून टाकण्याचा, सशक्त करण्याचा त्यांना निर्धार आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि गेल्या 12 वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा यशस्वी करून दाखवलेला आहे. देशाच्या बजेटमध्ये आदिवासींसाठी 5 पट आर्थिक तरतूद वाढवली. इथं मुख्यमंत्री महोदय आहेत. इथं महाराष्ट्रात देखील आदिवासींसाठी काही कमी पडू न देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतंय आणि म्हणूनच आदिवासींना हक्क मिळवून देण्यासाठी जुन्या कायद्यांमध्ये बदल देखील आपण केलेले आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा त्यांचं विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. आदिवासींच्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय. आदिवासींची कला आपण पाहिली, लोककला पाहतोय आणि त्या उत्सवानं देखील प्रोत्साहन आपण देतोय. आदिवासी आश्रमशाळा ही स्मार्ट झाल्या पाहिजे, त्याची श्रेणीवाढ झाली पाहिजे. या शाळांना जोडून महाविद्यालय देखील सुरू झाली पाहिजे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी काउन्सिलिंग केलं जात आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांना PhD साठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी शासनाने तरतूद केलेली आहे. मला आठवतंय नाशिकमध्ये एक आदिवासी शाळेमध्ये मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी आदिवासी शिक्षक होता आणि आदिवासी मुलं होती. आदिवासी मुलं एवढी हुशार होती की त्यांना जवळपास 300 पर्यंतचे पाढे येत होते आणि घटनेची सर्व कलम त्यांना तोंडपाठ होती. अशा प्रकारचे देखील आदिवासी मुलं आपली हुशार आहेत आणि त्यांना मेन प्रवाहात आणण्याचं काम आपलं सरकार करतंय. आणि म्हणून आदिवासी मुलगा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण प्रयत्न करतोय. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देखील विकासाची गंगा आणण्याचं काम आपण तिथे करतोय. उद्योगधंदे येत आहेत. आता मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये आपल्या गडचिरोलीमध्ये स्टील हब करण्याचा प्रयत्न आपण करतोय. हजारो आदिवासींना रोजगार मिळाला पाहिजे, लाखो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा प्रयत्न आपला या ठिकाणी आपण करतोय. आणि म्हणूनच आदिवासी बांधवांना या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करण्याचं कर्तव्य आपल्या सगळ्यांचं आहे, आपली ती जबाबदारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांसह भारतभरातील आदिवासींच्या हक्कासाठीच्या लढ्याचे मुख्य प्रेरणास्थान ठरलेला भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या बलिदान दिनी मी पुन्हा एकदा नमन करतो, वंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद सर. आता मी दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ.
आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.